हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज ऑलरेडी मी कीबोर्डच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, परंतु त्या कीबोर्डवर असणाऱ्या कीजचा अजून कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे कीबोर्डमध्ये ज्या कीज असतात त्या नक्की कोणत्या कीज कशासाठी यूज करतात किंवा MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा टॉगल की असेल, फंक्शन्स की असतील किंवा नेव्हिगेशन कीज असतील. या टॉगल की म्हणजे नेव्हिगेशन की किंवा कॉम्बिनेशन कीज म्हणजे काय, त्या नक्की कधी आपण यूज करतो, अशा रिलेटेड MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न नक्की विचारला जातो. 100% क्वेश्चन विचारले जातात टॉगल की नेव्हिगेशन कीच्या संदर्भात. आणि त्याच कीबोर्डवरील कीजचा जो आपण यूज करतो म्हणजे कोणत्या कीचा आपण कशासाठी यूज करू शकतो त्याच्याशी असणारा हा माझा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे प्रत्येक कीचा यूज तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता ऑल अबाउट कीज. आता याच्यातली पहिली जी की आहे ती एंटर की आहे. व्हॉट इज द यूज ऑफ एंटर की असं जर म्हटलं तर एंटर की इज यूज टू गो टू द नेक्स्ट लाईन. म्हणजे जर आपण टायपिंग करत असताना आपल्याला एखादं सेंटेन्स नवीन लाईनवरती जर डिस्प्ले करायचं असेल तर एंटर कीचा यूज करून आपण नवीन लाईनला ते सेंटेन्स टाईप करू शकतो. त्याच्यासाठी तुमचा कर्सर अगदी शेवटी फुलस्टॉप नंतर तुमचा कर्सर हवा आहे आणि त्याच वेळेला जर तुम्ही एंटर की प्रेस केली तर ती प्रेस केल्यानंतर तुमचा कर्सर बरोबर नेक्स्ट लाईनला डिस्प्ले होईल. सेंटेन्सच्या मध्यामध्येच कुठे जरी एखाद्या वेळेला तुमचा कर्सर असेल आणि तुम्ही जर एंटर की प्रेस केली तर अर्ध सेंटेन्स तुमचं नेक्स्ट लाईनला डिस्प्ले होईल, फर्स्ट सेंटेन्स कंप्लीट होणार नाही. म्हणजे तुमचं पूर्णपणे डिपेंड आहे कर्सरवरती. तुमचा कर्सर कुठे आहे आणि केव्हा तुम्ही एंटर की प्रेस करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे ही एक काळजी घ्यावी लागेल की तुमचा कर्सर फुलस्टॉप नंतर किंवा जे काही सेंटेन्स आहे फर्स्ट त्याच्या अगदी शेवटी तुमचा कर्सर हवा आहे आणि मगच तुम्ही एंटर की प्रेस करू शकता, म्हणजे नवीन लाईनला तुमचं सेंटेन्स टाईप करायला रेडी होईल. नेक्स्ट आहे स्पेस बार की. स्पेस बार की म्हणजे काय, जर टू वर्ड्समध्ये किंवा टू वर्ड्समध्ये आपल्याला जर डिस्टन्स ठेवायचा असेल तर स्पेस ठेवण्यासाठी स्पेस बार कीचा यूज केला जातो. लॉंगेस्ट की ऑन द कीबोर्ड, सर्वात मोठी लॉंगेस्ट की जी आहे कीबोर्डवरील त्याला म्हणतात स्पेस बार की. आणि व्हॉट इज द यूज ऑफ स्पेस बार की? स्पेस बार की इज यूज टू पुट स्पेस बिटवीन वर्ड्स. म्हणजे टू वर्ड्स, दोन शब्दांमध्ये आपल्याला जर डिस्टन्स ठेवायचा असेल तर स्पेस बार कीचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे कॅप्सलॉक की. कॅप्सलॉक की म्हणजे काय, जर तुम्ही नॉर्मली टायपिंग करत असताना तुम्हाला जर असं वाटलं की सर्व लेटर्स आपण कॅपिटल फॉर्ममध्ये टाईप केले पाहिजेत, अशा वेळेला तुम्ही कॅप्सलॉक की ऑन करू शकता. ज्या वेळेला तुम्ही कॅप्सलॉक की ऑन करता त्यावेळेला एक लाईट ब्लिंक होते, ऑन होते. त्यावेळेला आपण असं समजायचं की कीबोर्डवरती ज्यावेळेला लाईट ब्लिंक होते कॅप्सलॉक की प्रेस केल्यानंतर त्यावेळेला तुमची कॅप्सलॉक की ऑन असते. आणि जर तुम्हाला सर्व लेटर्स कॅपिटलमध्ये नको असतील तर तुम्ही ती कॅप्सलॉक की पुन्हा प्रेस करा, म्हणजे ऑफ करा, म्हणजे लाईट ऑफ होईल. कीबोर्डवरती जी लाईट असते कॅप्सलॉक कीची ती ऑफ होईल. त्यावेळेला तुम्ही विदाऊट कॅपिटल लेटर ते बाकी इतर लेटर स्मॉल लेटरमध्ये टाईप करू शकता. पण कॅप्सलॉक कीचा यूज कशासाठी होतो तर आपल्याला लेटर्स कॅपिटलमध्ये टाईप करायचे असतील तर तेव्हा. नेक्स्ट आहे बॅकस्पेस की. बॅकस्पेस की म्हणजे काय, टू इरेज एनी लेटर ऑर वर्ड फ्रॉम द लेफ्ट साईड. म्हणजे लेफ्ट साईडकडून तुम्हाला जर काही लेटर्स डिलीट करायचे असतील तर तुम्ही बॅकस्पेस कीचा यूज करू शकता. आणि डिलीट कीचा यूजसुद्धा डिलीट करण्यासाठीच आहे, इरेज करण्यासाठीच आहे, फक्त डायरेक्शन वेगळं आहे. डिलीट की राईट साईडची लेटर डिलीट करतं आणि बॅकस्पेस की लेफ्ट साईडचे लेटर्स डिलीट करतं. ओके, हा आहे डिफरन्स बॅकस्पेस की आणि डिलीट कीमधील. बॅकस्पेस की लेफ्ट, डिलीट की राईट साईडचे लेटर्स डिलीट. नेक्स्ट आहे शिफ्ट की. आता शिफ्ट कीचा यूज कशासाठी होतो, टू टाईप इन कॅपिटल लेटर ऑर टू इन्सर्ट एनी सिम्बॉल. एखादं सिम्बॉल जर तुम्हाला टाईप करायचं असेल डॉक्युमेंटमध्ये तर तुम्ही शिफ्ट की होल्ड करून ते फंक्शन कीच्या खाली किंवा नंबरच्या शेजारी जे काही सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स तुम्ही टाईप करू शकता. किंवा फक्त स्पेसिफिक एखादं लेटर तुम्हाला कॅपिटलमध्ये टाईप करायचं असेल तर ज्यावेळेला तुम्हाला कॅप्सलॉक की यूज करायची नाही त्यावेळेला तुम्ही शिफ्ट की होल्ड डाऊन करा आणि एखादं लेटर टाईप करा. ते टाईप केलेलं लेटर कॅपिटलमध्ये डिस्प्ले होईल ज्यावेळेला तुम्ही शिफ्ट की होल्ड कराल त्यावेळेला. हा झाला शिफ्ट कीचा यूज.
नेक्स्ट आहे नेव्हिगेशन की. MSCITच्या एक्झाममध्ये विचारला जाणारा क्वेश्चन नेव्हिगेशन की. यूज टू मूव्ह अराउंड ऑन अ स्क्रीन अँड एडिट बाय कर्सर ऑर कीज. म्हणजे या ज्या कीज आहेत याला म्हणतात नेव्हिगेशन की. म्हणजे अप ॲरो, डाऊन ॲरो, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, याला म्हणायचं नेव्हिगेशन कीज. नेक्स्ट फंक्शन कीज. F1, F2 असं F12 पर्यंतच्या जे कीज आहेत त्याला आपण म्हणतो फंक्शन कीज. आणि कॅन बी प्रोग्राम टू परफॉर्म सर्टन ॲक्शन्स F1 to F12. एखादी ॲक्शन परफॉर्म करायची असेल तर आपण फंक्शन कीचा यूज करू शकतो. नेक्स्ट आहे कंट्रोल की. कंट्रोल की म्हणजे CTRL. कंट्रोल की म्हणजेच CTRL. या कंट्रोल कीचा उपयोग कशासाठी होतो? परफॉर्म अ स्पेशल ऑपरेशन वेन प्रेस्ड विथ अनादर की. म्हणजे ज्यावेळेला कंट्रोल की आपण एखाद्या वेगळ्या लेटर, फॉर एक्झाम्पल तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे तर Ctrl+S लेटर, म्हणजे इथे आपण कंट्रोल की बरोबर दुसरं एखादं काय करतोय, ॲक्शन करतोय, दुसरं एखादं लेटर टाईप करून त्या कंट्रोल की बरोबर. म्हणजे एखादं डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे तर Ctrl+S म्हणजेच सेव्ह. म्हणजे काय, परफॉर्म अ स्पेशल ऑपरेशन. आपण सेव्ह करायचं आहे आपल्याला डॉक्युमेंट, हे एक स्पेशल ऑपरेशन यूज करतोय, त्यावेळेला त्याचा यूज, कंट्रोल कीचा यूज दुसऱ्या लेटर बरोबर करायचा, म्हणजे स्पेशल ॲक्शन परफॉर्म होऊ शकते. नंतर नंबर की. कीबोर्डवरती जे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे कीज आहेत याला आपण नंबर कीज म्हणतो. आणि नंबर कीचा उपयोग कशासाठी होतो तर नंबर्स टाईप करण्यासाठी, मार्क्स टाईप करण्यासाठी, म्हणजे न्यूमरिक डाटा एंटर करण्यासाठी नंबर कीचा उपयोग केला जातो. न्यूमरिक डाटा म्हणजे काय, नंबरच्या रिलेटेड असणारा ज्यावेळेला डाटा आपण एंटर करतो त्याला आपण न्यूमरिक डाटा म्हणतो. आणि बाय युझिंग नंबर की ओनली इट इज पॉसिबल टू एंटर दॅट न्यूमरिक डाटा. नेक्स्ट आहे टॉगल की. हा सुद्धा प्रश्न MSCITच्या एक्झाममध्ये विचारलाच जातो. टॉगल की म्हणजे काय, कॅन बी यूज टू टर्न अ फंक्शन ऑन ऑर ऑफ. फॉर एक्झाम्पल कॅप्सलॉक की तुम्ही ऑन आणि ऑफ करता त्यावेळेला कॅपिटल लेटर एक तर टाईप होतात किंवा ऑफ केल्यानंतर कॅपिटल लेटर टाईप होत नाहीत. त्याच्यासोबत नमलॉक, ज्यावेळेला तुम्ही नमलॉक ऑन करता त्यावेळेला नंबर्स टाईप केले जातात आणि ज्यावेळेला तुम्ही नमलॉक ऑफ करता त्यावेळेला नंबर्स टाईप होत नाहीत. आता टॉगल की म्हणजे काय, ऑन आणि ऑफची आपण ॲक्शन घेतो, म्हणजे कॅन बी यूज टू टर्न अ फंक्शन ऑन ऑर ऑफ, त्याला म्हणायचं टॉगल की. ओके. आणि नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन की. कॉम्बिनेशन की म्हणजे काय, फॉर शॉर्टकट वी आर युजिंग, म्हणजे शॉर्टकट कीज ज्यावेळेला आपण यूज करतो त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन की. म्हणजे एखाद्या की बरोबर दुसऱ्या कीचं कॉम्बिनेशन जोडायचं, म्हणजे Ctrl+S, Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+X, कट, कॉपी, पेस्ट, सेव्ह, सिलेक्ट, ओपन, क्लोज, अशासाठी ज्या काही आपण शॉर्टकट कीज यूज करतो त्यावेळेला फक्त एकच की यूज करत नाही तर त्याच्या जोडीला आपण दुसऱ्या कीला कॉम्बिनेशन करतो, दुसऱ्या कीचं कॉम्बिनेशन यूज करतो, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन कीज. म्हणजे Ctrl+A. Ctrl+A म्हणजे काय, सिलेक्ट ऑल कंटेंट, सिलेक्ट ऑल टेक्स्ट. मग कंट्रोल ही एक की झाली आणि त्याच्यासोबत कोणतं कॉम्बिनेशन आपण यूज केलं, S, म्हणजे 2 लेटरचं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे, Ctrl+S. अशी ही शॉर्टकट की आपण यूज केलेली आहे, याला म्हणायचं कॉम्बिनेशन की. हे झालं कीबोर्डच्या रिलेटेड असणारी इन्फॉर्मेशन. म्हणजे MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा हा डाटा अगदी महत्त्वाचा आहे. टॉगल की, नेव्हिगेशन की, फंक्शन कीज, इनपुट, आउटपुट, असे बरेच सारे प्रश्न MSCITच्या एक्झाममध्ये येतात जे की फार बेसिक लेवलला असतात. सो तुम्हाला ह्या बेसिक गोष्टीसुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही ज्यावेळेला हा चॅनल सबस्क्राईब कराल त्यावेळेला नवीन अपडेटेड जे काही माझे व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. म्हणजे काय होईल की जे काही अपडेटेड असतील MSCITच्या एक्झामच्या रिलेटेड काही अपडेटेड क्वेश्चन्स असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारा महत्त्वाचा कंटेंट असेल जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं अगदी सहजरित्या सोपं होऊन जाईल. आणि तुम्हालाही कीबोर्डचा यूज करताना कीबोर्ड अगदी सहजरित्या हँडल करता येईल. ज्यावेळेला तुम्हाला ह्या कीबोर्ड कीजचा यूज जर माहिती असेल तर तुम्ही अगदी इझी पद्धतीने त्या कीबोर्डवरील कीजचा यूज करून तुमचा डाटा तुम्ही एंटर करू शकता, टेक्स्ट क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्हाला काही डिफिकल्टी येणार नाही. आणि तुम्हाला जर असं काय वाटलं तर हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही रिपीट
पहा, ऐका, म्हणजे तुमच्या सर्व गोष्टी इथे क्लिअर होतील, कोणताही डाऊट राहणार नाही. पुन्हा एकदा तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.